न्यूमेरिकल सेक्शनच्या भागामध्ये आपले दोनच लेक्चर्स हे न्यूमेरिकल बेस्ड मध्ये आपण 5 न्यूमेरिकल्स घेतले हा. आता मी 2 न्यूमेरिकल आपल्या बोर्डवर लिहिलेले आहेत, परंतु काय थोडेसे मोठे आहेत. आपण एक एक न्यूमेरिकल लावूया. द pH of 0.1 molar monoacidic base is 11.11. What is the percentage dissociation of base? तर आपल्याला पहिला प्रॉब्लेम सोडवत असताना काय दिलंय हे प्रामुख्याने पाहायचं आहे. सी दिलेला आहे 0.1 मोलार हे कॉन्सन्ट्रेशन आहे. काय दिलंय pH इक्वल्स टू 11.11 हा pH दिलाय. आपल्याला काय सांगितलंय व्हॉट इज पर्सेंटेज डिसोसिएशन ऑफ अ बेस हा आपल्याला विचारलेला आहे. पर्सेंटेज डिसोसिएशन जर काढायचं असेल तर पर्सेंटेज डिसोसिएशन चा फॉर्म्युला असतो अल्फा इंटू 100. हे लक्षात घ्या. त्यानं जे विचार दिलंय का ते लिहून घ्यायचं या आणि मग आपण पुढे जायचं. मग याचा अर्थ तुम्हाला पहिला पॉइंट आहे की पर्सेंटेज डिसोसिएशन काढायचं असेल तर तुम्हाला अल्फा काढावा लागेल. अल्फा तर आपल्याकडे नाहीये. हा झाला पहिला पॉइंट आपला. आता या भागाचा वापर करत असताना या काही बेसिक प्रॉपर्टीज ज्या आपण वापरतो त्यावेळेला काही प्रॉपर्टीचा वापर करत असताना अल्फा आल्याशिवाय तर हे येणार नाही. मग अल्फा येईल कसा? तर मग आता आठवायचं की हा बेस आहे ना, हा बेस म्हणजे लिहून पाहायचं की हा बेस म्हणल्यानंतर आपल्याकडे Kb बरोबर आहे अल्फा स्क्वेअर इंटू सी. हा एक फॉर्म्युला ओस्टवॉल्डने दिला होता. लागू होतो का बघायचं, पण Kb नाही दिलेला म्हणजे आपल्याला हा जो फॉर्म्युला आहे हा इथे अप्लाय करता येणार नाही. काय पॉसिबिलिटीज आहेत? आणखी एक पॉसिबिलिटीज आहे. हा कोण बेस आहे ना, मग OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन बरोबर आहे N इंटू अल्फा इंटू सी. हा एक पर्याय आहे. आता मोनो ऍसिडिक म्हणजे N ची व्हॅल्यू 1. इथं काही प्रश्न नाही. सी आहे का रे? हो आहे ना, सी दिलेलं आहे. मग हा इथे आपल्याला इथे सी आहे अल्फा इथून निघू शकतो, पण OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन आपल्याला दिलेलं नाही. हा एक पर्याय दुसरा आपल्याकडे उपलब्ध होईल. फार छान कन्सेप्ट आहे. कदाचित व्यवस्थित एकच पॉइंट झाला तरी खूप झाला आपला. OH मायनस दिलंय का? नाही. मग OH मायनस काढायला काय पर्याय? एक आहे पर्याय, पण त्याच्यामध्ये अल्फाच नाही तर OH मायनस कसं काढणार? आणखी एक पर्याय आहे आपल्याकडे. POH बरोबर आहे निगेटिव्ह लॉग ऑफ बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. मी असंच ठेवतो, व्यवस्थित लक्ष द्या. या पद्धतीने आपल्याला OH मायनस मिळू शकतो. घरात दुसरा पर्याय शिल्लक नाही. मग POH आहे का तुमच्याकडे? नाही. मग आता POH कसा काढायचा? POH काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे pH प्लस POH इक्वल्स टू 14. मग आता pH आहे का तुमच्याकडे? यस आहे. आणि मग ही झाली आपली अरेंजमेंट. लक्षात घ्या काय काय केलं आपण काय केलं? कॉन्सन्ट्रेशन लिहिलं, pH लिहिला, पर्सेंटेज डिसोसिएशनचा फॉर्म्युला लिहिला असता अल्फा इंटू 100. अल्फा आपल्याकडे नाही. काढण्याची पद्धत पाहिली. अल्फा निघण्यासाठी ही एक हा Kb बरोबर अल्फा स्क्वेअर इंटू सी. Kb दिलेला नाही. मग दुसरा पर्याय OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन N इंटू अल्फा इंटू सी. N आहे, सी आहे, पण OH दिलेला नाही. मग OH काढण्यासाठीचा पर्याय निगेटिव्ह लॉग ऑफ बेस स्क्वेअर OH मायनस, पण POH दिलेला नाही. POH काढण्यासाठीचा पर्याय pH प्लस POH बरोबर 14. आता तुम्ही वरून ज्या स्टेपनं खाली आलात त्या स्टेपनं आता वर जायचा. लक्षात घ्या pH 11.11 प्लस POH इक्वल्स टू 14. जर आपल्याला वजाबाकी लवकर येत नसेल हे लक्षात ठेवायचा तर पूर्णतः कंप्लीटली 14.00 11.11 असं ठेवायचं. काही लाज वाटू द्यायची नाही. हा झाला 10 मधून 1 गेला 9. हा बेसिक ज्या वेळेला आपण ज्या प्रॉपर्टीज पाहतो या प्रॉपर्टीज देत असताना लक्षात ठेवायचं इथे हे 8 हा आला इकडे आणि हे 2 हा पॉइंट 2.89. हा कोण आला तुमचा? हा तुमचा आला POH बरोबर आहे 2.89. लक्ष द्या. 1 2 3 आणि 4
काय कॅल्क्युलेट केलं मी 4. हा 4 कॅल्क्युलेट केलेला जो आहे हा याचा वापर करून तुम्ही 3 कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे कोणता OH पाहिजे आहे का? हे काय इथं फॉर्म्युला POH equals to negative log base 10 concentration of OH minus 2.89 is equals to negative log base 10 concentration of OH minus आलं का? मग हा minus 2.89 equals to concentration of OH minus जागेच्या अभावी मी लगेच अँटी लॉग लावून टाकतो इथं. पॉइंट लक्षात घ्या. अँटी लॉग लावला म्हणजे सॉल्व करत असताना अँटी लॉग काय लक्षात ठेवलं, पॉइंटच्या अलीकडे जो 1 न वाढवायचा, 2च्या ऐवजी हा 3, हा झाला 12 आणि 89 दोन अंकी संख्या असल्या कारणाने 100 मधून मायनस केली, हे आले 11 इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. मग आपल्याला काय करायचं आहे, पॉइंट 11 चा जो आहे 0.11 चा अँटी लॉग बघायचा आणि हा 0.11 चा अँटी लॉग बघितल्याच्या नंतर OH मायनस इक्वल्स टू 0.11 हा लक्षात घ्या 129 आणि हा आला 3 1 पॉइंट इंटू 10 टू द पॉवर मायनस 3 हे आलं तुमचं OH मायनस 70. पहा तुम्ही चौथा आला, चौथा ठेवल्याच्या नंतर तुम्हाला तिसरा मिळाला, आता तिसरा ठेवल्याच्या नंतर तुम्हाला दुसरा मिळणार आहे. उलट चालू आपण, हा दुसरा फॉर्म्युला आठवतो का, कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस बरोबर आहे n इंटू अल्फा इंटू C. n किती आहे 1, C किती पाहून घ्या. OH मायनस इज इक्वल्स टू 1 इंटू 1.29 इंटू C किती रे, हे पहा C 10 टू द पॉवर मायनस 1, सॉरी हे राहिला ना आपला 10 टू द पॉवर मायनस 3 इंटू 10 टू द पॉवर मायनस 1. OH minus 1.29 into 10 to the power minus 4. सॉरी काय घ्यायचं होतं, हा OH मायनस नाही, एक आपल्याला थोडं त्याला व्हॅल्यू ठेवत असताना लक्षात घ्या आपण अल्फाची व्हॅल्यू ठेवली होती. हा OH मायनस आला, हा OH मायनस 1.29 into 10 to the power minus 3 is equals to n ची व्हॅल्यू 1. अल्फा काढायचा आहे आणि हा झाला 10 to the power minus 1. अल्फा इक्वल्स टू हा 1.29 जशाला तसा, हा 10 to the power minus 1 डिनॉमिनेटरला मायनस तो वर गेला प्लस into 10 to the power minus 2. पहा 4 पासून 3 आलं, 3 पासून 2 आलं, 2 पासून 1 आलं. पर्सेंटेज डिसोसिएशन बरोबर आहे अल्फा इंटू 100 इक्वल्स टू 1.29 इंटू 10 टू द पॉवर 2 इंटू 10 टू द पॉवर मायनस 2. आता उत्तर हे कटले, तुमचं उत्तर काय आलं 1.29. प्रॉब्लेम मोठा आहे पण व्यवस्थितपणे हा लक्ष द्या कशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट केला. रिपीट एकदा पाहावं लागेल बरं व्हिडिओ, तर तुम्हाला लक्षात येईल या प्रॉपर्टीज तुम्हाला कशा पद्धतीनं सांगण्यात आल्या. हा एक महत्त्वाचा सेक्शन जो आहे हा प्रामुख्याने आपल्याला पाहिजे, व्यवस्थित पहा, तो स्टॉप करून तुम्ही पाहू शकता. आणि मी ज्या टेक्निक वापरल्या का त्या महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला जे दिलेलं असतं त्याच्यामध्येच तुम्हाला खोदून खोदून पुढे जाता येतं. अशा पद्धतीने तुम्हाला हा भाग डेव्हलप जो आहे हा करावा लागतो. आता आपण असाच एक छान सेक्शन एक दुसरा घेणार आहोत आणि या सेक्शनचा वापर करून तुम्ही न्यूमेरिकल सेक्शन एक चांगल्या पद्धतीनं सोडवू शकता. आता आपल्याकडे दुसरा पॉइंट आहे NH4OH 4.3% आयोनाइज्ड. आपल्याला जे दिले का ते लिहायचा पर्सेंटेज ऑफ आयोनायझेशन म्हणा किंवा डिसोसिएशन म्हणा. हे आहे 4.3, कॉन्सन्ट्रेशन आहे 0.01 अथवा 10 टू द पॉवर मायनस 2 मोलार. जसं पाहिजे तसं लिहून घ्यायचं आपल्याला. कॅल्क्युलेट द आयोनायझेशन कॉन्स्टंट आणि pH ऑफ NH4OH. बघा क्वेश्चन कसा विचार. आता तो बेस आहे ना, मग आपल्याला काढायचा आहे Kb हा आणि दुसरा काढायचा आहे pH. असं त्यांनी प्रॉब्लेम मध्ये दिलंय. मग आता अशा पद्धतीचा भाग आपल्याला कॅल्क्युलेट करत असताना आता हा न्यूमेरिकल सेक्शन आयोनायझेशन कॉन्स्टंट म्हणजे Kb म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणतो आपण त्याला.
आणि पीएच काढायचा आहे. तर आता दोन्हीच्याही पद्धतीचा विचार आपण करत असताना एक लक्षात घ्या की या प्रोसेसमध्ये आपण ज्या प्रॉपर्टीजचा वापर करतो या प्रॉपर्टीजमध्ये जर आपल्याला पीएच डायरेक्ट काढता येणार नाही तर NH4OH हा बेस असल्या कारणानं आपल्याला हा OH मायनस जो आहे या स्वरूपामध्ये कॅल्क्युलेट करावा लागेल. आलं का लक्षात? मग आता तो करण्यासाठी आपल्याकडे पर्याय केबीचा जो आहे हा केबीचा देत असताना केबीचा फॉर्म्युला आहे अल्फा स्क्वेअर इंटू सी. आता पर्सेंटेज डिसोसिएशन जे आहे इथून आपण अल्फा काढू शकतो. अल्फा इज इक्वल्स टू पर्सेंटेज डिसोसिएशन इंटू 10 टू द पॉवर -2 हा आपला फॉर्म्युला आहे. मग आपण अल्फाची व्हॅल्यू जी आहे 4.3 इंटू 10 टू द पॉवर -2 हे आला तुमचा अल्फा. कुठून आला हा फॉर्म्युला आहे आपला पर्सेंटेज डिसोसिएशन बरोबर अल्फा इंटू 100 या फॉर्म्युला मध्ये आपण हा सबस्टिट्यूट केला. मग आता व्हॅल्यू ठेवली सर केबी या कारण तो बेस आहे. केबी बरोबर आहे 4.3 इंटू 10 टू द पॉवर -2 होल स्क्वेअर इंटू 10 टू द पॉवर -2 जे सी ची व्हॅल्यू ठेवली आपण. आता इथे आपण 4.3 आहे. आता तुम्हाला हा देत असताना 4.3 हा स्क्वेअर इंटू 10 टू द पॉवर 2 -4 इंटू 10 टू द पॉवर -2 एक लॉग टेबल मध्ये तुम्ही स्क्वेअर पाहू शकता. सिम्प्लिफाइड लँग्वेज मध्ये एक आपण स्क्वेअर पाहूया याचा आणि याचा स्क्वेअर पाहत असताना हा आला 1849 हा स्क्वेअर आहे तसा. आता काहीला पॉइंट द्यायचे लक्ष देत 1 पॉइंट द्यायचा 18 द्यायचा 184 द्यायचा का 1 8 4 9 ठेवायचा. एक लक्षात ठेवायचं पॉइंटच्या अलीकडे कोण आहे 4 आहे. याचा तो स्क्वेअर माहित असतो की नाही तुम्हाला 4 चौक 16. मग याचा अर्थ पॉइंट हा 18 नंतर यायला पाहिजे की नाही. हा -4 आणि -2 म्हणजे 10 टू द पॉवर -6 हा झाला तुमचा केबी. तुम्हाला स्क्वेअर जर कदाचित अवघड जात असेल तर तुम्ही याला 2 इंटू लॉग ऑफ 4.3 या पद्धतीने देखील कॅल्क्युलेट करू शकता. असं काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला स्क्वेअर किंवा या पद्धतीने ठीक आहे. ओके आपल्याला काय आला रे केबी आला. आपल्याला काय काढायचं होतं एक ज्या पद्धतीचा भाग आपल्याला पाहिजे होता तर त्या पद्धतीने तुम्हाला आयोनायझेशन कॉन्स्टंट हा इथे आलेला आहे. मग काय राहिलं रे आता मग राहिला तुम्हाला पीएच. आता पीएच साठीचा फॉर्म्युला असतो पीएच प्लस पीओएच बरोबर आहे 14. मग तुम्हाला पीओएच आहे का तुमच्याकडे नाही. मग पीओएच चा हा मी असा ठेवतो. हा पीओएच चा फॉर्म्युला आपल्याकडे आहे पीओएच इक्वल्स टू निगेटिव्ह लॉगरिथम टू द बेस 10 ऑफ मोलार कॉन्संट्रेशन ऑफ OH मायनस. मग आता OH मायनस आहे का तुमच्याकडे OH मायनस पण नाही. पण आपल्याकडे OH मायनस काढण्यासाठीचा फॉर्म्युला आहे OH मायनस बरोबर आहे N इंटू अल्फा इंटू C. NH4OH हा बेस आहे मोनो ऍसिडिक आहे एकच OH मायनस देतो म्हणून N इक्वल्स टू 1 अल्फा अल्फा तर आहे रे हे पहिलं 4.3 इंटू 10 टू द पॉवर -2 C ठीक आहे. C कॉन्संट्रेशन 10 टू द पॉवर -2 इथून तुम्हाला OH मायनस मिळाला. OH मायनस बरोबर आहे 4.3 इंटू 10 टू द पॉवर -4. समजलं का रे. आता जर आता OH मायनस आला म्हणजे ह्या व्हॅल्यू मध्ये ठेवून देऊ आपण POH इक्वल्स टू निगेटिव्ह लॉगरिथम बेस 10 4.3 इंटू 10 टू द पॉवर -4. आठवतं का लॉग ऑफ m इंटू लॉग ऑफ n मायनस लॉग ऑफ बेस 10 4.3 मायनस मायनस प्लस करा किंवा कसाही केला जातो 4.0000 डायरेक्ट टाकला मी. आता तुम्हाला लॉग 4.3 चा लॉग पाहायचा आपण पाहूया. 4.3 जो आहे याचा लॉग आला -0.6335 प्लस 4.0000 हा पीओएच. काय सांगितलं मी तुम्हाला असं कॅल्क्युलेट करता येत नाही तुम्हाला. असं घ्या 4.0000 आपल्याला काही आवश्यकता नाही. 10 मधून 5 गेले 5 राहिले. हा हातचा इथं आला 10 तून 4 गेले हे 6 राहिले. तो हातचा इथं आला हे 10 तून 4 गेले हा 6 राहिला. हा इथे आला 10 तून 7 गेले हा 3 राहिला. हा इथे आला 4 मधून 1 गेला हा 3 राहिला.
आणि अशा पद्धतीनं तुमचा पीओएच जो आहे 3.3665 जमलं. पण आपला आन्सर फायनली आलेला नाही. आपला आन्सर आहे पीएच प्लस पीओएच बरोबर आहे 14. पीओएच आलाय पीएच प्लस 3.3665 इक्वल्स टू 14. आता तुम्हाला 14 मधून हे मायनस करायचे. पीएच इज इक्वल्स टू इकडे व्यवस्थित लिहायचं 14.00003.3665. काही गडबड करायची नाही. फार कॅल्क्युलेशन सोपे असतात. 10 तून 5 गेले हे राहिले 5, 10 तून 7 गेले हे राहिले 3, 10 तून 7 गेले हे राहिले 3, 10 तून 4 गेले हे राहिले 6 आणि हा गेला तर आलेला हा जो पार्ट असेल ज्यावेळेला आपण कॅल्क्युलेट करतो तो 10.10.6335 रिपीट झाल्यासारखं वाटतंय का नाही. ते 3665 आणि 6335 कारण तुम्ही त्या 4 डिजिट मधून त्याला मायनस करता. आणि अशा पद्धतीनं न्यूमेरिकल सेक्शन मोठा असला म्हणून घाबरायचं नाही. व्यवस्थित लक्ष द्या काय काय झालंय. मी आता थांबतो इथं. पॉइंट हा आहे NH4OH is 4.3% ionized in 0.01 molar solution. Calculate the ionization constant and pH of NH4OH. आयोनायझेशन कॉन्स्टंटचं दुसरं डिसोसिएशन कॉन्स्टंट असं केबी म्हणायचा. या पद्धतीनं तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेट करू शकता. आणि अशा पद्धतीनं न्यूमेरिकल सेक्शनला घाबरायचं नाही. आज आपण 2 मोठे सेक्शन्स जे आहेत कव्हर केलेत. उर्वरित सेक्शन आपल्याला पुढच्या याच्यामध्ये करायचं.